नमस्कार. आज आपण मुंबई एअरपोर्ट इथे निघालो आहे. सकाळचं 6:30चं फ्लाईट आहे आणि 6:30चं फ्लाईट असल्यामुळे थोडीशी अडचण अशी आहे की अंबरनाथवरून साधारणतः 1-2 तास आधी म्हणजे 4:30पर्यंत जायला पाहिजे. तर आपल्याकडे ट्रेन पण अवेलेबल नाही आहेत आणि सकाळी कॅब मिळेल किंवा बुक होईल. त्यामुळे आम्ही ठाण्याला मुक्काम केला आणि ठाण्यावरून आत्ता निघालो आहे. तर आपण पुढचा प्रवास नक्की बघूया. चला तर ठाण्यावरून निघालो आहे. साधारणतः 38 ते 40 मिनटं तर दाखवतं म्हणजे आत्ता वाजले 3:42. 3:15पर्यंत आम्ही एअरपोर्टला पोचू. तर सांगायचं कारण असं की अंबरनाथवरून जर आम्हाला 4:30पर्यंत जर एअरपोर्टला पोचायचं असेल तर 3 वाजता किंवा 2:30 वाजता निघायला लागेल. त्यावेळेमध्ये एकही ट्रेन नाही आणि ओला किंवा खाजगी गाडी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आज आम्ही ठाण्याला मुक्काम केला आणि आता गाडी मिळाली आहे. 3:42 झाले. साधारण 4:30 वाजेपर्यंत आम्ही एअरपोर्टला पोचू. आपण बघतोय की पहाटेचे 4:17 वाजले. मी पोचलो इथे एअरपोर्टवरती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई इथे आलो. सकाळचे म्हणजे पहाटेचे 4:20 वाजले. आपला प्रवास इथनं मुंबई ते दिल्ली आणि नंतर दिल्लीवरून 1-2.5 तासाची विश्रांती घेऊन पुढे. हॅलो, आम्ही आलोय. फायनली आतमध्ये आलो. फायनली याचं फेस आयडी डुप्लिकेट दाखवत होतं. काय कळत नाही, माझा आणि त्याचा फेस एकत्र असं झालाच आहे. तर आम्ही आता बघू पुढची काय प्रोसेस आहे. तर आपण बघतोय एअर इंडियाचा काउंटर कुठे आहे. जी आहे चाललो आहे. एक साधारणतः दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्रवास असेल आमचा. सुंदर असं जी आहे त्यांनी सांगितलं. काउंटर सुरू झालाय ना. काउंटर सुरू झालाय. आपलं एअर इंडियाचं आहे आणि एअर इंडियामध्ये फ्लाईटमध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस असं 2 आहे. मी इथे जी मध्ये आलो. आपण बघतो हे जी काउंटर दिसतंय वरती. तर तो अजिंक्य विचारायला गेलाय की जी मध्ये का सी मध्ये एअर इंडियाचं फ्लाईट आहे जाताना. पण काउंटरला विचारू इथे कोणतं आहे. एअर इंडियाचं पुढे आहे. एअर इंडिया बी मध्ये का आपण बघतोय. एअर इंडियाचं बी मध्ये आहे आणि एक्सप्रेसचं इकडे आहे का. एक्सप्रेसचं इथे आपल्याला बी मध्ये जायचं. चला अजिंक्य कुठे रे बाळा. कुठे सी मध्ये. एअर इंडियाचं सी मध्ये. आम्ही गेलो होतो एक्सप्रेस मध्ये. आपण बी मध्ये आलो. B1 B2 B3 B4 5 B6. आपण इथे हे करतोय. इथे आपल्याला आता आपण बोर्डिंग पास घ्यायच्या आधी बॅग आहेत त्यांना टॅग लावायचा. ते पण टॅग आपण आता लावून घेऊया. आपण टॅग लावतो आणि टॅग लावल्यानंतर त्या बॅग तिथे चेकिंग होऊन लगेजमध्ये जातात. एक बॅग राहील. एक बॅगेचा आपण टॅग करतोय. मागे बघतोय टॅगची प्रोसेस. फायनली सर्व बॅगला टॅग लावलं आणि आता मी टॅग लावल्यानंतर तिथेच बोर्डिंग पास मिळतो. पण डिजी यात्रा ॲपच्या माध्यमातून पण तुम्हाला जाता येतं. पण त्याच्यात गेट नंबर कळत नाही. त्यामुळे आम्ही मॅन्युअली त्यांच्याकडनं प्रिंटिंग करून सगळे बोर्डिंग पास घेतले. तर आम्ही जातोय.
गेट 7:30चं फ्लाईट आहे, त्याच्यामुळे 7:30चं फ्लाईट असल्यामुळे आता साधारणतः वाजले किती 5:15 झाले. तर आम्ही बोर्डिंग पास घेतलेत गेट नंबर, अजिंक्य किती आहे गेट नंबर 42B. आम्ही 42B इथे जाणार आणि बसणार. चला तिथलं आपण नंतर बघूया. सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतर सगळ्या बॅग्स आणि आपण घेतल्या, आपल्या जे मोठे लगेज बॅग होत्या त्या टॅग लावून आपण पाठवल्या. आता ज्या जवळच्या बॅग आहेत त्या सॅक्स आहेत आणि पर्स किंवा बटवा किंवा आपले जे सगळं चेकिंग झालं. आपण आता खाली आलो, ग्राउंड फ्लोअर डोमेस्टिक फ्लाईट जातात तिथे मी सगळ्या चेकिंग झालेल्या आहेत. तिथे सेल्फी काढतायत, आपण सेल्फी काढणार नाही पण बघूया तिथे सगळं दिसतंय. सुंदर असं बैलगाडीचं दृश्य पण आपण बघतोय. काय फोटो काढताय? 7:30ची आपली फ्लाईट आहे, 5:30 वाजले, 1 तास आहे. सगळ्या सुरक्षेच्या तपासण्या, आपलं जे लगेज आहे त्याला टॅग सगळं करून आम्ही फायनली म्हणजे साधारणतः 1 तास गेला. 2 तास आपण का आधी जातो त्याचं आता कारण का आलं की टॅगला सुद्धा प्रॉब्लेम होतो, बोर्डिंग पासला प्रॉब्लेम होतो, म्हणजे प्रिंटिंगचं मशीन आज बंद होतं. तर आपण इथे थोडंफार खाऊया. पण बाहेर जे साधारणतः तुम्ही 1 रुपयाला वस्तू घ्याल तर इथे नक्कीच ती 2 रुपयाला असेल. यांची खरेदी चालली आता. महिला म्हणल्या की त्यांना पर्स साड्या घेणार नाही पण बघायला तर नक्की आवडेल. बघतोय. घेतली का पर्स? घेतली अनिता पर्स? 1 तास वेळ आहे त्यामुळे इथे काय काय ते बघूया आपण. काय घ्यायचं? पर्स कालच आणली नवीन. किती आहे किंमत? किती आहे? किती आहे? 1699. आपल्याकडे कितीला मिळेल माहिती का? 800 ते 900. 800 ते 900 मध्ये. पण आपण एअरपोर्टमध्ये मुंबई एअरपोर्टवरती आहोत त्यामुळे जागा बदलली का त्या वस्तूची किंमत बदलते. हे पण घ्या, 40% ऑफ. 1 रुपयाची वस्तू 2 रुपयाला सांगायची आणि 40% ऑफ द्यायची. आम्ही पहिल्यांदाच आलोय. हे अजिंक्य असं म्हणून मी पहिल्यांदाच आलोय एअरपोर्टला, मला काय माहित नाहीये. जिंक्या डिझी यात्रा आहे, तो लाजतोय, कॅमेऱ्याकडे बघत नाहीये. 1 तास आहे, काय करायचं? मुंबई एअरपोर्ट डोमेस्टिक फ्लाईट जिथे उड्डाण करतात त्या भागात आम्ही निघालोय. तर सुंदर असं लॉबी, इथे सर्व प्रकारची दुकानं आहेत, सर्व प्रकारचे शॉप, दुकानं म्हणा. गेट नंबर 48. आपला गेट नंबर 42 आहे ना? आपण बघतोय साधारणतः हे आत्मनिर्भर भारत असं वाटतंय. आपलं 42B आपण बघतोय. 42B
होणार नाही. सरकते जी नाही, काही नाही, तो उभं राहायचं. फायनली आम्ही आता बसलोय आमचं 42B. 1 तास आहे. आज रात्रभर झोप लागली नाही. म्हणजे अंबरनाथवरून निघालो, कॅब केली, 12 वाजता ठाण्यात आलो, 3 वाजता उठायचं म्हणून काय 1 वाजेपर्यंत गप्पा झाल्या आणि 2 तास, फक्त 2 तास झोप. तर ती झोप कसली, ते जायचं आहे, झोप लागली की अर्ध फ्लाईट जाईल. त्यामुळे 3 वाजता उठलो, 3, सव्वा 3ला, 3:30ला निघालो, 4:30च्या आसपास इथे आलो. आणि आता सर्व चेकिंग, बॅग टॅग लावण्यापासून बोर्डिंग पास, सिक्युरिटी चेकिंग सर्व करून आम्ही आता इथे बसलो. आपण फायनली बोर्डिंग पास चेक करून आतमध्ये आलो. आपण फ्लाईट मध्ये जातोय. फ्लाईट मध्ये इसका आनंद लेने के लिए आप अपने लैपटॉप, टैबलेट, स्मार्टफोन या किसी भी अन्य वाईफाई इनेबल उपकरण का उपयोग कर सकते हैं. अधिक जानकारी के लिए कृपया सीट पॉकेट में रखे इंस्ट्रक्शन कार्ड को देखें. Dear guests, Air India is pleased to announce a 15-minute early arrival in Delhi. Welcome to Indira Gandhi International Airport Terminal 3, where the outside temperature is 34 degrees Celsius. You are requested to remain seated and do not. आता 8:31 झाले. दिल्ली एअरपोर्टवरती आमचं आगमन झालंय. आम्ही थोड्याच वेळात उतरणार आणि 2.5 तास जे आहे कनेक्टिंग फ्लाईट आहे जम्मूसाठी. आपण उतरल्यानंतर दिल्ली एअरपोर्ट बघूया. आता आपण आपलं आगमन झालंय दिल्ली एअरपोर्ट. वाजले 8:40. आता आपण पुढच्या फ्लाईटची तयारी. दिल्ली ते जम्मू याच्यात ती फ्लाईट आपली 10:55ला आहे. त्यामुळे एक साधारणतः 2-2.5 तास, 1-2 तास तरी आपल्याला इथे स्टे आहे. आपण बघतोय फ्लाईट. आपण आता दिल्ली एअरपोर्ट वरती उतरलो आहे. वाजले साधारणतः 8:42. 10:55चं आमचं फ्लाईट आहे आणि आता चौकशी करू. कनेक्टिंग फ्लाईट आहे दिल्ली जम्मू.